नमस्कार मंडळी. आजच्या गोष्टीचं नाव आहे वडिलांना श्रद्धांजली. अंजन गेल्या काही दिवसांपासून 10वीच्या परीक्षेची तयारी करत होता. परीक्षा अगदी तोंडावर आलेली होती आणि घरात त्याच्या वडिलांचं दुखणंही वाढलेलं होतं. वडील दुखण्यामध्ये त्याच्या वेदना, त्यांची औषधी, त्यांची शुश्रूषा या सगळ्या गोष्टी अंजन पाहत होता. त्याच्या मनात एक प्रकारची द्विधा अवस्था निर्माण झालेली होती. पण तरीही वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र त्याचं लक्ष वेधून घेत होतं. वडिलांना एवढ्या वेदना होत होत्या, पण वडील म्हणत होते, बाळा अभ्यास कर, परीक्षा दे, चांगल्या मार्कांनी पास हो आणि खूप मोठा हो. माझे तुला नेहमीच कायमचे आशीर्वाद आहेत. तो वडिलांकडे पाहायचा आणि त्यांच्याजवळ सहजच येऊन बसायचा. अंथरुणावरून त्यांना उठून बसवतही नव्हतं, पण त्याही अवस्थेत ते त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचे, पाठीवरून हात फिरवायचे. तेव्हा अंजनला खूप उभारी मिळायची. कसली तरी ऊर्जा त्याच्या मनात संचारायची, अगदी सकारात्मक. आणि तो अगदी आनंदून जायचा की चला, बाबांनी आता माझी पाठ थोपटलेली आहे, शाबासकी दिलेली आहे, याचा अर्थ आता मी नक्कीच काही ना काही नक्कीच करून दाखवेन, असा विश्वास त्याला वाटायचा. त्याचे 10वीचे 2 पेपर झाले आणि आज त्याचा इंग्रजीचा पेपर होता. आणि त्याच दिवशी त्याच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. त्याचे वडील आता या जगात राहिलेले नव्हते. अंजनच्या डोक्यावरचं पितृछत्र निघून गेलेलं होतं. अंजनला काय करावं सुचत नव्हतं. आज इंग्रजीचा पेपर आणि हे काय होऊन बसलं. नाही, मला पेपर द्यायचा नाही, देता येणार नाही, असे विचार मनात त्याच्या घोळू लागले. एवढ्यात त्याचा शेजारचा मित्र त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला, अंजन दोस्ता, एक काम कर, एवढं आपल्या सरांशी बोलून घेशील. अंजननं डोळे पुसत मानेनं त्याला होकार दिला आणि तो फोनवरून त्यांच्या वर्गशिक्षकाशी बोलू लागला. तिकडून वर्गशिक्षक म्हणाले, बाळा मी खूप लांब आहे रे, परगावी आहे, मला तुला येऊन भेटायचं होतं, पण मला इथूनच तुला सांगायचं की तुझ्या बाबांना तुला खरंच श्रद्धांजली द्यायची असेल तर आजचा पेपर चुकवू नकोस, तुझी परीक्षा चुकवू नकोस, एकही पेपर बुडवू नकोस, दुःखात बुडून जाऊ नकोस. तुला या दुःखातून बाहेर पडलं पाहिजे. तू लहान आहेस, पण एवढाही नाहीस. तू आता मोठा होतोस, हे लक्षात घे. आणि घराची जबाबदारीसुद्धा आता तुला तुझ्या खांद्यावर घ्यायची की नाही. मग ह्या दुःखातून तुला बाहेर पडलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझे बाबा मला जेव्हा भेटले होते ना, तेव्हा ते काय म्हणाले होते माहिती आहे, की आमचा अंजन मोठा अधिकारी होईल बघा तुम्ही सर. तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. तोच विश्वास तुझ्या अभ्यासातून, तुझ्या रोजच्या हजेरीतून मला दिसायचा वर्गात. मला विश्वास आहे तू अगदी चांगल्या मार्कानं पास होशील आणि मोठा अधिकारी होशील बेटा. बाबांना खरी श्रद्धांजली ठरेल रे ही. त्याचे वर्गशिक्षक बोलत होते. तसतसं बाबांच्या आठवणीत इकडं अंजनच्या डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले. पण त्यानं कसं काय कोण जाणे, एका वेगळ्याच तडफेनं स्वतःला सावरलं आणि वडिलांवर अंत्यसंस्कार करून तो शाळेत गेला. त्यानं शाळा गाठली. परीक्षा केंद्रावर तो गेला आणि तिथं त्यानं पूर्ण ताकदीनं तो इंग्रजीचा पेपर सोडवला. तो दिवस निघून गेला.
पण त्याच्या आठवणीतून वडिलांचा तो चेहरा, वडिलांचे ते लाड, वडिलांच्या त्या आठवणी त्या मात्र कुठंच गेलेल्या नव्हत्या. परीक्षा अगदी व्यवस्थित पार पडली. अंजनच्या कुटुंबावर मोठं दुःखाचं डोंगर पडलेला होता. पण त्या लेकरानं स्वतःला सावरत आयुष्याची वेगळीच परीक्षाही यशस्वीरित्या पूर्ण केलेली होती. आता त्याचा निकाल आलेला होता आणि अंजन अपेक्षेप्रमाणे अगदी खूप चांगल्या मार्कांनी पास झालेला होता. तो शाळेतून प्रथम आलेला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे वर्ग शिक्षक त्याच्या घरी आले आणि त्यांनी त्याचं अभिनंदन केलं, मनापासून अभिनंदन केलं. आणि ते त्यांच्या आईला म्हणाले, तुम्ही अगदी भाग्यवान आहात हो, तुमच्या पोटी अंजनसारखा सुपुत्र आला. खरोखरच त्यानं एका वेळी 2 परीक्षा दिल्या. आम्हालाही जमलं नसतं, पण या लेकरानं हे करून दाखवलं. आणि खऱ्या अर्थानं, खरंच मनापासून सांगतो तुम्हाला ताई, तुमच्या मुलानं, लेकानं त्याच्या वडिलांना श्रद्धांजली दिली बरं का. कारण आता त्याला त्याच्या पुढच्या प्रगतीच्या वाटा अगदी मोकळ्या झालेल्या आहेत. कारण त्यानं घेतलेले गुण आणि त्यानं दाखवलेली जिद्द, त्यामुळं त्याच्या प्रगतीला आता कुणीही रोखू शकत नाही. आणि आम्ही त्याला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. तुम्हाला काही मदत लागली तर आम्हाला अवश्य कळवा. कोणताही संकोच बाळगू नका. परिस्थितीचा लाज बाळगू नका. काही वाटेल ते बोला. आम्हाला जशी मदत करता येईल तशी आम्ही नक्कीच करू. कारण अंजनही आम्हाला आमच्या मुलासारखाच आहे. तेव्हा कुठलाही संकोच बाळगू नका आणि दुःखात राहू नका. त्यातून बाहेर पडा आणि तुमच्या नवऱ्याचं जे स्वप्न होतं, अंजनला मोठा अधिकारी करायचं होतं, तर ते नक्की करण्याचा प्रयत्न करा. आमच्याकडून तुम्हाला नक्कीच काही ना काही फुलाची पाकळी अशी मदत होईल बरं का. एवढे शब्द ऐकून अंजनच्या आईलाही खूप धीर आला, हुरूप आला आणि तिनं आपल्या लेकाला जवळ घेतलं. एवढे दिवस झाले होते, पण त्या आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाकडे फारशा नीटपणे पाहूही शकल्या नव्हत्या. कारण त्या दुःख आणि शोकसागरात बुडालेल्या होत्या. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.